महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमान, मराठी स्वाभिमानाचा बुलंद आवाज, प्रखर हिंदुत्वाचा निष्ठावंत विचारवंत, माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा कट्टर महाराष्ट्र सैनिक, मनसेचे लढवय्ये नेते माननीय दिलीप बापू धोत्रे आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अखंड जनसेवेच्या शुभेच्छा. शुभेच्छुक सॉल्व्हियन इन्फ्रा, मायरा इन्फ्रा, डीडी इन्फ्रा पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. पंढरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी बँकेच्या VO तथा बाबुराव महामाने सभागृहात अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडली. सभेच्या सुरुवातीला बँकेचे संस्थापक संचालक कैलासवासी बाबुराव महामाने यांच्या पुतळ्याला संचालक मंडळाच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. आर्थिक वर्षात देशात राज्यात विविध कारणांनी दुःखद निधन झालेल्या नागरिकांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी चेअरमन श्री अमरजित राजाराम पाटील, व्हाईस चेअरमन श्री विजयकुमार रामचंद्र परदेशी, संचालक श्री नागेश अण्णासाहेब भोसले, श्री सोमनाथ सदाशिव डोंबे, श्री राजेंद्र पवनलाल फडे, श्री शीतल विद्याधर तंबोली, श्री विजयकुमार कांतीलाल कोठारी, श्री भगीरथ औदुंबर म्हमाणे, श्री राहुल पांडुरंग शिंदे नाईक, श्री भारत शिवदास भिंगे, श्री आदित्य चंद्रकलेश्वर फत्तेपूरकर, श्री वसंत धोंडीबा शिकरे, श्री संजय विठ्ठल जवंजाळ, सौ मंजुश्री सुधीर भोसले, सौ सुनंदा पद्मकुमार गांधी, श्री मारुती सुखदेव देशमुख, तज्ज्ञ संचालक श्री सुनील गंगाधर मोहिते, व्यवस्थापक श्री अतुल महादेव हुमाने, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य सौ मंजुश्री सुधीर भोसले अध्यक्षा, श्री राजेंद्र पवनलाल फडे सदस्य, ॲडव्होकेट श्री प्रमोद पांडुरंग मोहिते सदस्य, प्राध्यापक श्री राजेंद्र सदाशिव मोरे सदस्य, श्री श्याम प्रभू गोगाव सदस्य यांच्यासह बँकेचे सभासद, कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बँकेचे व्यवस्थापक अतुल म्हमाने यांनी अहवाल सालातील बँकेच्या आर्थिक स्थितीचा गोषवारा सभेसमोर मांडला. तर यावेळी बोलताना बँकेचे चेअरमन अमरजित पाटील यांनी बँकेने अहवाल सालात बँकेच्या वाढलेल्या ठेवी, NPSचं शून्य प्रमाण, बँकेने सुरू केलेल्या अद्ययावत तंत्रज्ञान युक्त सेवा आणि ठेवीदार व कर्जदार ग्राहकांचा वाढलेला प्रतिसाद याची सविस्तर माहिती या साधारण सभेत सभासदांसमोर सादर केली. यावेळी सभेस उपस्थित असलेल्या अनेक सभासदांनी बँकेच्या प्रगतीपथार वाटचालीबाबत समाधान व्यक्त करतानाच आणखीन काही निर्णय घेण्याची गरज प्रतिपादन केली. यात बँकेच्या मुख्य शाखेच्या इमारतीचा बहुमजली विस्तार तसेच कर्मचाऱ्यांना आणखीन अद्ययावत प्रणालीचे प्रशिक्षण तसेच वेतनवाढ यासह अनेक बाबींकडे लक्ष वेधले. तर या सभेनंतर माध्यमांशी बोलताना बँकेचे चेअरमन अमरजित पाटील यांनी बँकेच्या वाटचालीचा आढावा मांडला. तर माजी चेअरमन सोमनाथ डोंबे यांनी कर्ज वाटप आणि इतर विविध प्रणालीबाबत माहिती दिली. तर शेवटी व्हाईस चेअरमन विजयकुमार परदेशी यांनी आभार. आणि उपस्थित सहकारी मित्रांनो, आपल्या पंढरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचा 65वा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आपला वार्षिक अहवाल आपण सर्वांसमोर ठेवत असताना बँकेने ते 66व्या वर्षाला सुरू केलेले आहे. यंदाचा 31 मार्च 2026 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा हा 65वा लेखापरीक्षित ताळेबंद व नफा तोटा पत्रक संचालक मंडळाच्या वतीने आपल्याकडे सादर करताना विशेष आनंद होत आहे. सुरुवातीला या निमित्तानं मी नमूद करू इच्छितो की आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादानं 24 सप्टेंबर 2025 रोजी चेअरमन म्हणून माझी आणि व्हाईस चेअरमन म्हणून विजयकुमार परदेशी यांची आपल्या सर्वांच्या साक्षीने निवड करण्यात आली. त्यावेळेसपासून गेल्या वर्षभरामध्ये आम्ही सातत्याने ही बँक कशी प्रगतीपथावर राहील याच्यासाठी आपल्या सर्वांच्या साक्षीने आम्ही प्रयत्न करत आलो. त्यावेळेस आम्ही पदभार स्वीकारला त्यावेळेस मला प्राधान्यानं असं वाटलं की आपल्याकडे बँकिंग क्षेत्रासंदर्भातले अनेक प्रशिक्षण पार पडतात, संदर्भातले प्रशिक्षण पार पडतात. कर्मचाऱ्यांमध्ये एकोप्यानं काम करण्याची, सभासदांच्या प्रति अनुभव करण्याची आणि शिस्तबद्ध काम करण्याची गरज लक्षात घेता पहिल्यांदा आपण यशराज मास्टर ट्रेनर असणारे अमरावतीचे ॲडव्होकेट गणेश हालकारे यांचं 2 दिवसीय प्रशिक्षण संपूर्ण सर्व कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी पाटील महाजन यांच्या सभागृहामध्ये आयोजित केलं यशस्वीरित्या पार पाडलं. याच्यामध्ये 2 दिवसामध्ये बँकेच्या सर्व स्टाफला बँकिंग क्षेत्राशिवाय कम्युनिकेशन स्किल, परस्पर संबंध, कामकाजाच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी आणि लोकांशी संवाद कौशल्य या संदर्भात अगदी व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भामध्ये प्रशिक्षण
हे सर्व करत असताना यामध्ये काही बाबींचा अजून उल्लेख झाला की आपल्या बँकेमध्ये पहिल्यांदाच आपण असं केलेलं आहे की संपूर्ण आर्थिक वर्षाचं म्हणजे साधारणतः आपलं जे आर्थिक वर्ष प्रत्येक वर्षी सुरू होतं 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत आपलं आर्थिक वर्ष असतं. याच्यासाठी दादा आपण कामकाज करताना कॅलेंडर बनवून घेतो. म्हणजे प्रत्येक शासकीय कार्यालयात जसं कॅलेंडर असतं बँकिंगचे कॅलेंडर बनवून घेतो आपण त्याच्यामध्ये की अगदी वार्षिक सभेचे वेळापत्रक असतील किंवा यांच्या स्टाफच्या मिटिंग असतील म्हणजे सर्व शासकीय सुट्ट्या वगळून कामकाजाचे दिवस जे आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस रिझर्व्ह बँकेला काय व्यवहार त्यानं वर्षानुवर्ष करावं लागतं. याच्या तारखा फिक्स आहे. तर हे सगळं आपण एक कॅलेंडर स्वरूपात नियोजित काढायचं ठरवलं आहे. त्या पद्धतीनं ते केलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इथून सुद्धा प्रत्येक प्रकरणासाठी आपण एक अनुक्रमणिका तयार केली. म्हणजे इथून पुढं पूर्वी कसं असायचं आपल्याकडे प्रकरण आला आपण ते फाईल करायचो आणि त्याच्यामध्ये जे कागद आहे तर त्याला सुरुवातीला आपण अनुक्रमणिका लावायला चालू केली आणि त्या शाखा अधिकाऱ्यांनी संबंधित शाखा अधिकाऱ्यांनी त्या अनुक्रमणिकेवरती खालच्या बाजूला सही घ्यायची जेणेकरून त्याच्यामध्ये प्रत्येक पानाला आपण नंबर टाकायचा त्याची प्रशासकीय दृष्ट्या कुणाची प्रकरणाची फाईल काढली तर त्याच्यात कुठली कुठली कागद आहे हे सगळं मार्किंग आपण त्याच्यामध्ये अनुक्रमणिकेमध्ये घेतलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं बँकेच्या दृष्टिकोनातून आपण विविध महामंडळाची कर्ज वाटपच्या योजना या ठिकाणी सुरू केल्या होत्या. त्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील असतात किंवा महात्मा विश्वेश्वर असतात आणि सर्व शासनाची जी जेवढी काही महामंडळ आहेत ही महामंडळाची कर्ज वाटत असताना मी आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे आपण शक्य करू शकतो. आपण जेवढी प्रकरणं जी महामंडळाच्या माध्यमातून आम्ही अभिमानानं सांगतो की आपले एकही प्रकरण बघित नाही म्हणजे एकाही प्रकरणाचा एकही हप्ता आजपर्यंत बघित राहिलेला नाही. एवढं उत्कृष्टरित्या कामामध्ये महामंडळाच्या हे करत असल्यानं फक्त कर्जच वाटली नाही तर ज्या नवउद्योजकांनी आपल्याकडनं कर्ज घेताना त्यांचा व्यवसाय सुरू केला त्या सर्व नवउद्योजकांचा आपण बँकेच्या वतीनं नवउद्योजक सन्मान म्हणून आपण त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. की 100च्या 2 पुरस्कार आपण या ठिकाणी त्या नवउद्योजकांना दिले आणि त्यानिमित्तानं त्यांना एक ट्रॉफी दिली. आज आपण बरेचसे उद्योजक असे की त्यांनी त्या अभिमानानं त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी ती ट्रॉफी ठेवलेली आहे. हे करत असताना त्याच्या पुढे जाऊन इतक्या वर्ष आपण बँकिंगमध्ये आपला सगळा व्यवहार करत असताना आपल्याला जी सहकारी बँक म्हणून IFSC कोड आपण जो वापरतो तो ICICI बँकेचा आपण वापरत होतो. तर आता नुकतंच आपण दादा त्या संदर्भात सुद्धा आपण स्वतःचा स्वतंत्र IFSC कोड काढण्याची तरतूद केलेली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये आपण रिझर्व्ह बँकेला त्याचं प्रपोजल सबमिट होतंय. काही या वर्षाच्या अखेरपर्यंत कदाचित हे वर्ष पूर्ण नवीनमध्ये संपायच्या आज आपल्याला IFSC कोड स्वतंत्ररित्या मिळेल. म्हणजे आपली बँक आर्थिकदृष्ट्या पूर्णतः स्वतःच्या IFSC कोडवरती आपलं कामकाज चालेल हे या निमित्ताने मी सांगू शकतो. त्याचबरोबर हे सर्व करत असताना दुसरे एक आपण केलेलं आहे की याच्यामध्ये आपण जसं मोबाईल बँकिंगचा आपण गेले अनेक वर्ष आम्ही आपल्याला शब्द दिलेला होता तर आपल्या सर्वांच्या उपस्थितीत विद्याधर राणासकर साहेबांच्या हस्ते आपण आपल्या मोबाईल बँकिंग ॲपची सुविधा केली आणि ही सुविधा देणारी आपल्या तालुक्यातली शहरातली ही पहिली बँक ठरलेली आहे आणि त्याबाबत सुद्धा अभिमानानं सांगता येईल की अगदी 2 महिन्यामध्ये मोबाईल बँकिंगचे आपले ट्रान्झॅक्शन 5 ते 10,000 ट्रान्झॅक्शनच्या पुढे आपली झेप गेलेली आहे आणि त्यामुळं बँकेच्या व्यवसायामध्ये सुद्धा वाढ सातत्यानं होताना आपल्याला दिसून येत आहे. हे सर्व करत असताना फक्त मोबाईल बँकिंगवरती जरा आपण ॲप आणला आणि आपोआप आपली वाढ होईल असं न राहता आपण पुढचा एक पददर्शी कार्यक्रम असा घेतलेला आहे की सर्व शाखा अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी 50 नवीन व्यावसायिकांना भेटी देण्यासाठी प्रत्येकाला आपण एक 50 उद्योजकांची यादी करायला लावतोय आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्यापाशी जाऊन सगळी बँकेची माहिती कोणी तर देऊ शकत नाही म्हणून आपण एक 4 कलर पॉम्पलेट आपण येत्या काही दिवसामध्ये छापून ते कर्मचाऱ्यांकडे देतोय. आम्ही जिथं नवीन उद्योजक असतील भले तो आपल्या बँकेचा सभासद नसेल अगदी मी इथपर्यंत सांगितलेलं की तुम्हाला कुठं एखादं नवीन उद्घाटन होताना दिसलं तर तिथं जावा त्यांना भेटा आपल्या बँकेची माहिती द्या. सुरुवातीला तो कर्जासाठी जरी नाही आला तरी किमान त्याचं व्यवसायाचं खातं तरी आपल्याकडे काढलं पाहिजे किंवा सेव्हिंग खातं तरी आपल्याकडे काढलं पाहिजे जेणेकरून आपला जो कासा डिपॉझिट आहे त्याच्यामध्ये आपल्याला सातत्यानं वाढ करता येईल आणि याच्यासाठी सुद्धा तो प्रोग्राम आपण केलेला आहे. हे करत असताना अभिमानानं सांगतो की आता देशमुख साहेबांनी सांगितलं की सायबर सिक्युरिटीच्या दृष्टिकोनानं आज तुम्ही सर्वांनी जो आमच्या या संचालक मंडळाचा
बघून या, कारण का उद्यापासून तिथं आधी एंट्रीच नाही कोणाला, कारण का परत तिथं सिक्युरिटीच्या कारणाने आपण संचालकांना सुद्धा तिथं जे स्टाफ आहे त्याचा असणार आहे. त्यामुळे आपण आयटी डिपार्टमेंटने सेपरेट केलेलं आहे. केस असं स्वतंत्र आयटी डिपार्टमेंट करणं ही आपली तालुक्यातली शहरातली पहिली एकमेव बँक आहे की ज्यांचं स्वतंत्र आयटी डिपार्टमेंट अत्यंत सुसज्ज पद्धतीने आपण निर्माण केलं आहे. आणि या सगळ्या कामकाज करत असताना आपण एक गोष्ट ठरवली की येत्या काही दिवसामध्ये पूर्ण ताकदीनं बँकिंग करत असताना मराठवाडा विमान सेवा 15 ऑगस्टपर्यंत तयार होते. तर येत्या 15 ऑगस्टपासून आपले सर्व कर्मचारी तुम्हाला एका ड्रेसमध्ये दिसतील, कारण का त्याचं सुद्धा कामकाज पूर्ण झालेलं आहे. या 15 ऑगस्टपासून सर्व कर्मचारी एका ड्रेसमध्ये दिसतील आणि त्यामुळं आपल्या बँकेचा कर्मचारी हा कुठल्याही शाखेचा कर्मचारी आपल्याला सहजरित्या ओळखता येईल. हे सर्व सांगत असताना की आपण मोबाईल बँकिंग वगैरे सगळं सुरू केलं आणि अनेक ग्राहक या मोबाईल बँकिंग सेवेला पुरेपूर लाभ घेत आहेत. अजूनही बँकेचे ठेवीदार, कर्जदार, खातेदार यांच्या विविध म्हणजे त्याच्यासाठी ज्या काही विविध योजना आहेत राज्य शासनाच्या त्या सुद्धा आपण संचालक मंडळाच्या वतीने राबवण्याचा आपला मानस आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षापासून आपण अण्णासाहेब पाटील आणि इतर महामंडळ सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर गेल्या 65 वर्षाच्या कारकिर्दीत संस्थेची प्रगती व्हावी यासाठी बँकेचे संस्थापक संचालक आजपर्यंत सर्व संचालक मंडळ, ठेवीदार, खातेदार, कर्जदार व कर्मचारी यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. या सर्वांमध्ये सर्वात जास्त कौतुक आणि अभिनंदन सभासदांचं केलं पाहिजे की तुम्ही आम्हाला सातत्यानं चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देत आलेला. संस्थेची आर्थिक स्थिती अधिक उंचावण्यासाठी अधिकाधिक व्यवसाय कृतीकडे लक्ष देणे आवश्यक असते. त्या दृष्टीने यावर्षी आपली उद्दिष्ट पूर्ती बऱ्यापैकी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. यामध्ये ठेवीच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ करणे, संशोधनाला कर्ज घेणे, याबरोबरच थकबाकीवर चांगले नियंत्रण ठेवणे याचाही समावेश आहे. आपल्या सगळ्या कामकाजामध्ये करण्यात आलेला आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीत सरकारी बँका बाजारात दर धरून राहणे अवघड होत असताना आपल्या बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहोत, त्याचा आम्हाला अभिमान आहे. यापुढेही आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो व सन 2025-26 वार्षिक अहवाल ताळेबंद आपल्यासमोर सादर करतो. आपलं सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. परत एकदा सर्वांचे स्वागत करतो. पुढील आपला जो वार्षिक अहवाल आहे ताळेबंद ते आपले बँकेचे व्यवस्थापक सादर करतील. धन्यवाद. आज आपल्या पंढरपूर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेची 65वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली आहे. स्पर्धेचं योग आहे. नवं तंत्रज्ञान बँक आत्मसात करते. नुकतंच त्याचं लोकार्पणही गेल्या 6 महिन्यापूर्वी झालं होतं. आता वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आहे. लेखाजोखा मांडला गेलेला आहे. काय सांगाल याबाबत? आपल्या जी पंढरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची आज 65वी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. ही सभा संपन्न होत असताना सर्व सभासद आणि बँकेचे हितचिंतक यांना आम्ही बँकेचे वतीनं विश्वस्त करू इच्छितो की आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं जी पंढरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक ही उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. या निमित्तानं आवर्जून सांगू इच्छितो की गेल्या या आर्थिक वर्षामध्ये बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आणि ते प्रशिक्षण यशनाचे मास्टर ट्रेनर ॲडव्होकेट गणेश हंकाळे यांचं 2 दिवसीय प्रशिक्षण आपण या ठिकाणी पार पाडलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या बँकिंग क्षेत्रामध्ये पंढरपूर तालुक्यातली ही पहिली शहर तालुक्यातली पहिली बँक आहे की ज्यांनी मोबाईल बँकिंग सेवा आपल्या बँकेच्या वतीनं सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसामध्ये आपला स्वतंत्र IFSC कोड आपण या निमित्तानं रिझर्व्ह बँकेकडनं प्राप्त करणार आहोत. त्याचबरोबर आपण इथल्या जे काही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विविध महामंडळ आहेत त्यांची विविध योजना असेल, अण्णासाहेब पाटील असेल, महात्मा बसवेश्वर योजना असतील, वसंतराव नाईक महामंडळ असेल, आई योजना असेल, या सर्व महामंडळांची कर्ज योजनांची जी सुविधा आहे ती आपल्या बँकेमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आपल्या बँकेच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाची बाब अशी आहे की आपण आतापर्यंत जेवढी काही महामंडळांची कर्ज प्रकरणं दिलेली आहेत त्याच्यामधलं एकही प्रकरण थकीत नाही आहे. नुसतं प्रकरणच थकीत नाही
केलेली आहे, तर कुठलंही प्रकरणाचा एकही हप्ता आपल्याकडं थकीत राहिलेला नाही. सगळी प्रकरणं आपली रेग्युलर आहेत आणि त्याच्याबद्दल सुद्धा आपण आपल्या बँकेच्या वतीनं नवउद्योजकांचा एक उद्योजक सन्मान मेळावा आपण काही दिवसापूर्वी इथं आयोजित करण्यात आलेला होता आणि 100हून अधिक आपल्या बँकेचे जे सभासद आहेत, जे नवउद्योजकांना आपण महामंडळाची कर्ज दिलेली आहेत, त्यांचा या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये सन्मान आपण या ठिकाणी पार पाडलेला आहे. येत्या काळामध्ये आपण बँका आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना मोबाईल बँकिंग सुरू केलेलं असताना सुद्धा आज आपल्या बँकेमध्ये जे आम्ही अभिमानानं सांगतो की संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सर्व ठिकाणी आपली ही एकमेव पहिली बँक आहे की ज्यांनी स्वतंत्ररित्या आय टी डिपार्टमेंटची स्थापना केलेली आहे आणि बँकेचे जे सभासद ग्राहक आहेत त्यांच्या पैशाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हा या ठिकाणी घडू नये याच्यासाठी 24 तास आपलं इथलं आय टी डिपार्टमेंट हे कार्यरत राहणार आहे आणि त्याचंही उद्घाटन आपण आज या निमित्तानं केलेलं आहे. येत्या 15 ऑगस्टपासून या बँकेचे सर्व कर्मचारी हे एका ड्रेसमध्ये किंवा एका पोशाखामध्ये आपण ड्रेस कोड सुद्धा या ठिकाणी लागू केलेला आहे. त्यामुळं आपल्या सर्व व्यापारी पूर्वजांनी जी काही बँक या ठिकाणी 1961 साली स्थापन केली त्यांनी जे या बँकेत रोख लावलेलं त्यालाच मार्गदर्शन किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या त्या स्मृतीला अभिवादन करून जे काही आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी आमच्या सर्वांच्या पूर्वजांनी हे काम इथं रोपटं लावलं होतं त्या सर्व पूर्वजांची जी कीर्ती आहे ती निष्कलंक राखण्याचा आम्ही प्रयत्न करून आमची बँकेची वाटचाल या निमित्तानं पुढे सुरू ठेवली. अहवाल सालामध्ये बँकेला मुक्त नफा किती झाला, निव्वळ नफा किती झाला, ठेवीमध्ये किती विस्तार झाला आणि NPA काय आहे बँकेची आपला NPA जो आहे तो 0% आहे आणि आपला नफा जो आहे तो नफा आपण या ठिकाणी अहवालामध्ये 3 कोटीच्या वरती आपल्याला यावर्षी आर्थिक नफा झालेला आहे. त्याचबरोबर आपण यावर्षीचा लाभांश 10% जाहीर केलेला आहे आणि त्याच्याही पुढं जाऊन आपण सर्व खातेदारांचा जो विमा उतरवणं गरजेचं असतं तर प्रत्येक ठेवीदाराचा आणि खातेदाराचा आपण या ठिकाणी विमा उतरवण्याच्या दृष्टिकोनानं शासनाच्या सिक्युरिटीमध्ये किंवा गव्हर्नमेंटकडे आपण त्याची तरतूद केलेली आहे. बँकेच्या ठेवी आणखी वाढल्या जाव्यात यासाठी कर्मचारी संचालक मंडळांनी प्रयत्न केला अशी एक भावना या ठिकाणी व्यक्त झाली. सभासदांच्या अपेक्षा आहेत तशा. एकीकडे ज्या खाजगी पतसंस्थाच्या मल्टीस्टेटचं जे वादळ आहे जादा व्याज दर मिळतो मल्टीस्टेटमध्ये, त्यामुळे सरकारी बँकेच्या रिझर्व्ह बँकेच्या नियमाचं पालन करून जो व्याज दर द्यावा लागतो त्याच्यामुळे सरकार क्षेत्राला फटका बसतो. अशा वेळेला गेली कशा वाढवणार याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आपली एक तर व्यापारी बँक असल्यामुळं त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला रिझर्व्ह बँक एवढ्या व्याजदराची माहिती देते आणि जादा व्याजदराचा आम्ही टाकून लोकांकडनं काही कारणानं आपण ते पैसे घेतल्यानंतर परत त्याचं पुढं वाटप करताना ज्या भविष्यात अडचणी येणार आहेत त्या येऊ नये म्हणून आपण पूर्णतः रिझर्व्ह बँकेच्या नियम कायद्याला अनुसरून राहून तरीसुद्धा आम्ही या वर्षामध्ये 300 कोटीपेक्षा जास्तचा टप्पा पार केलेला आहे आणि येत्या 2 वर्षामध्ये संचालक मंडळाचं 500 कोटीचं आपलं टार्गेट पूर्ण करण्यात जातं आणि वर्षाला आपण 100 कोटीचा त्या पद्धतीनं वाढ कशी होईल की याच्या दृष्टीकोनात आपली सर्वांची वाटचाल. पंढरपूर मर्चंट बँकेचे ATMच्या संख्येत काय वाढ होणार आहे का? आपले ज्या मुख्य शाखा आहेत आपल्या शहरामध्ये ज्या शाखा आहेत शहरामध्ये मुख्य शाखा, इस्मावी शाखा आणि मार्केट यार्ड शाखा या तिन्ही शाखेला आपली ATM सुविधा तर आहेच आहे. त्याचबरोबर आपल्या टेंभुर्णी शाखेला सुद्धा ATM सुविधा आहे, कुळवाडीला आहे. म्हणजे आता सध्या जेवढ्या आपल्या सर्व शाखा आहेत त्या शाखांच्या इथं आपली ATM सुविधा तर आपण दिलेलीच आहे. त्याच्यामध्ये आणखी एक बाब सांगेल की यातल्या काही शाखांमधल्या ATMची सुरक्षितता जी आहे ती आपण एका रिझर्व्ह बँकेने नामांकित केलेल्या सिक्युरिटी एजन्सीकडे आपण त्यांची ती ATMची सिक्युरिटीची सिस्टीम दिलेली आहे जेणेकरून ती ATM आपली 24 तास आपण विना सिक्युरिटी गार्डच्या त्या आपण उघड्या ठेवू शकतो. अशा पद्धतीनं सुद्धा आपण केलेले फक्त शहरात इतर ठिकाणी खाजगी जागेमध्ये ATM बसवण्याच्या ऐवजी आता आम्हाला रिझर्व्ह बँकेने नवीन शाखांच्या संदर्भामध्ये सुद्धा मान्यता दिलेली आहे. तर जिथं जिथं नवीन शाखा होती तिथं त्या ATM सुविधे सहज असतात. एकीकडे नॉन बँकिंग फायनान्स कंपनी जे आहे ते अगदी मोबाईलवर काही सेकंदात कर्ज उपलब्ध करून देत आहे. अशा वेळेला वाढत्या ठेवी आणि चांगले कर्जदार शोधणं हे चेअरमन संचालक मंडळासमोर एक मोठं आव्हान असतं. चांगल्या कर्जदारांचा शोध कसा
घेतला जाणार आहे आणि त्यांना आव्हान काय केलं? याच्यासाठी आम्ही आमचे सर्व ज्येष्ठ संचालक, ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक रोडमॅप तयार केलेला आहे की येत्या वर्षभरामध्ये अथवा इथून पुढं, आणि आम्ही ऑलरेडी त्या अगोदरपासून करतोय, पण अगदी ताकदीनं अजून पुढं जाऊ याच्यामध्ये आपण प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी एक रोडमॅप तयार करून त्यांना त्याच्या पद्धतीचा कार्यक्रम देतोय की त्यांनी नवीन व्यावसायिक आणि उद्योजकांपर्यंत, छोट्या मोठ्या व्यावसायिकांपर्यंत पोहोचून त्यांना बँकेच्या या प्रणालीमध्ये समाविष्ट करून घेणं. त्याच्यासाठी जो आम्ही आमचा एक अजेंडा आणलेला आहे, तो अजेंडा फक्त काही आता नीतीच्या कारणातून जाहीररित्या सांगतो, परंतु निश्चितपणानं तो रोडमॅप आम्ही लवकरात लवकर इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये इतर आर्थिक संस्थांपेक्षा आमच्या बँकेची, आपल्या बँकेची जी वाटचाल आहे ते अत्यंत दमदारपणानं झालेली आपल्याला दिसून येते. शेवटचा प्रश्न चेअरमन साहेब, सभासदांच्या संचालकांची बहुतांशी ही फार जुनी वास्तू आहे, स्ट्रक्चरल ॲडिट झालेलं आहे, परंतु ही 5 मजली व्हावी, याचं एक आधुनिक स्वरूप देखणं व्हावं अशी एक भावना व्यक्त झाली. काय सांगा? सभासद वर्गांनी आज ही इच्छा व्यक्त केलेली की नवीन वास्तू या ठिकाणी व्हावी. आता वास्तवामध्ये याच्या संदर्भामध्ये संचालन मंडळानं प्रयत्न केलेला आहे, परंतु सध्या आज घडीला आपल्याकडं जे फंड्स आहेत त्याची बांधकाम फंड्स बघता, इमारत फंड्स बघता ती थोडीशी कमतरता आहे. पण येत्या 2 वर्षामध्ये त्याचीसुद्धा आपण पूर्तता करून ज्यावेळेस आपल्याला काही नवीन इमारत करायची आहे त्या ठिकाणी मात्र आपण त्या दिशेनं निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे. सभासदांची 100% आपण निश्चितपणाने या ठिकाणी मोठी देखील वास्तू, अगदी बहुमजली इमारत या ठिकाणी बँकेची आपल्याला दिसते. सुरुवातीला अभिनंदन करतो की तुम्ही बँकेच्या हिताची जी काय प्रश्न विचारले आणि आमच्या चेअरमन साहेबांना उत्तर दिलेलीच आहे. आता डिपॉझिट वाढवण्याबद्दल तुम्ही जे म्हणता की डिपॉझिट वाढवायला संचालकांनी, बाकीच्या लोकांनी प्रयत्न केले पाहिजे. आपण कर्मचारी आपण तुमचं डिपॉझिट वाढवण्यासाठी प्रयत्नच करतो आणि तुम्हाला माहीत आहे की नॅशनल बँकेपेक्षा आपलं बँकेचा डिपॉझिटचा दर आज 8 ते 8.5. तुम्ही ICICI बँक घ्या, ॲक्सिस बँक घ्या, HDFC घ्या, त्यांचे दर 5.5-6 त्याच्यावर डिपॉझिटची नाही. त्यामुळं त्यांना काय होतं, खर्च वाटपामध्ये कमी व्याजाचं डिपॉझिट असल्यामुळं ते आपल्यापेक्षा कमी व्याजदरानं कर्ज देऊ शकतात. दुसरा एक प्रश्न तुम्ही असं केलं की एका सेकंदामध्ये ते करतात. एका सेकंदामध्ये कुठलीही बँक कर्ज वाटप करू शकत नाही. जे काय त्याचं फाईल आहे, त्याचं जो काय कागदपत्र असतील, त्याचा सिबिल सगळा चेक केला जातो आणि त्यानंतरच त्या कस्टमरला कर्ज देतात. आज अशी कुठलीही बँक नाही की डोळे झाकून कर्ज वाटप करू शकते. तर हा पैसा जो आहे तो डिपॉझिटच आहे, ठेवीदाराचा आहे. तो पैसा आपण लोकांना देतोय, तो सुरक्षितपणे राहिला पाहिजे, योग्य माणसे हातात गेला पाहिजे हे बघा. आता राहिला तुमचा तिसरा प्रश्न बिल्डिंगचा. बिल्डिंग आपल्याला बांधायचीच आहे. गेल्या 2 वर्षापासून आपण त्याचा प्रयत्न करतोय, पण आपल्याला तेवढे फंड्स नाही आहे. आपल्याला जो फंड्स उपलब्ध नसताना आपल्याला ते काम करता येत नाही. हे सर्व बिल्डिंग आता डिमॉलिश करून घ्यावं लागेल. काही नवीन तुमच्या नगरपालिकेचे रस्तारुंदीकरण हे ते बरेच आहे त्याच्यामध्ये, ते सगळं वाढवून म्हणजे त्याचा अभ्यास करून आपल्याला नवीन कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. तेही येत्या 1-2 वर्षामध्ये 100% करू. आणि डिपॉझिट वाढीचं तुम्ही जी बोलताय, ह्या 2 वर्षामध्ये बँक कशी आता 90 कोटीनं 3 वर्षात वाढली, तसं 2 वर्षामध्ये 500 कोटी डिपॉझिटची बँक करायचं आमचं माणूस आहे. त्यामध्ये आम्ही सक्सेस होऊ, यशस्वी होऊ असं आम्हाला मर्चंट बँकेच्या 65व्या वर्षाच्या मीटिंगच्या सर्व सभासद ठेवीदार